नमस्कार मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे दुसरा चॅप्टर आपण मॅथमॅटिक्सचा पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलंय की हा एक फॉर्म्युला पाहिलाय. ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज माहिती असताना आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे काढायचे त्यासाठी हा फॉर्म्युला बघितलाय. बघा, याला काय म्हणतात तर रूट्स ऑफ, म्हणजे एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यूज मिळतील प्लस आणि मायनस साइन मुळे, तर त्यांना रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलं जातं. आणि आपण हे पण पाहिलं होतं की ही जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस 4ac याला काय म्हणतात तर याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. बर मित्रांनो, याची एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ही जी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे, या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूनुसार आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट आहे त्याचं नेचर काय आहे ते डिसाइड करू शकतो. तर ते कशा प्रकारे बघा, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फर्स्ट त्यातलं कंडिशन अशी आहे की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. म्हणजे जे येणारे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तर ते रिअल अँड इक्वल असतील. त्याच्यानंतर जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, सेकंड कंडिशन, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स आर रिअल बट नॉट इक्वल, दे आर अनइक्वल. ओके. अँड तिसरी कंडिशन अशी आहे, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मायनस मध्ये असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर नॉट रिअल असं म्हणता येईल. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जाईल आणि त्याच्या रूटचं नेचर काढा, किंवा एमसीक्यू मध्ये पण विचारू शकतात. मग त्यासाठी आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढता आली पाहिजे आणि त्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आहे का, पॉझिटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे, त्यावर त्या इक्वेशनच्या, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर अवलंबून आहे. त्यामुळे हे 3 कंडिशन्स आपल्याला माहिती पाहिजेत. ओके. आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा हे काय आहेत तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते दोन रूट्स आहेत, बरोबर. त्या रूट्सच्या व्हॅल्यू आहेत 2. मग मित्रांनो, आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतात, ए बी आणि सी या ज्या गोष्टी असतात म्हणजे कोइफिशियंट्स जे असतात त्यांचं आणि या रूट्सचं काय रिलेशन आहे ते आपण या सूत्रांच्या मध्ये बघूयात. तर कसं असतं की आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0, याच्यामधला ए बी आणि सी यांचं आणि या रूट्सचं अल्फा आणि बीटाचं हे रिलेशन असतं. म्हणजे दोन रूट्सची जर आपण बेरीज केली, ऍडिशन ऑफ अल्फा अँड बीटा = -b/a, हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या मित्रांनो. म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आणि जर तुम्हाला रूट्सची ऍडिशन विचारली तर सरळ सरळ बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आणि ए म्हणजे x² चा कोइफिशियंट असा घेऊन हा रेशो आपल्याला काढता येऊ शकतो की जो अल्फा आणि बीटाच्या ऍडिशनच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा यांचं प्रोडक्ट जे दोन रूट्सचं प्रोडक्ट = c/a, हे रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर ते या फॉर्म्युला मार्फत ठरवलं जातं. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे आणि त्यानंतर आपण त्याचं रूट व्हॅल्यूज काढल्यात. पण आता आपण काय पाहूयात, जर त्यांच्या रूट व्हॅल्यूज दिल्यात म्हणजे अल्फा आणि बीटा यांच्या जर व्हॅल्यूज दिल्या तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो का. म्हणजे रिव्हर्स जायचं, म्हणजे रूट्सच्या व्हॅल्यू दिल्या असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं त्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे, तर तो या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कसं बघा, जर अल्फा आणि बीटा या दोन आपल्याला व्हॅल्यू दिल्या, सपोज आपण असं समजू की त्या व्हॅल्यू अल्फा आणि बीटा आहेत, तर सूत्र काय वापरायचं तर इक्वेशन बनवताना एक व्हेरिएबल घ्यायचं x² मायनस, हे साइन महत्वाचं आहे, मायनस साइन महत्वाचं आहे, मायनस ऍडिशन ऑफ अल्फा अँड बीटा मीन्स ऍडिशन ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स मीन्स अल्फा इंटू बीटा = 0. या फॉर्मॅट मध्ये आपण इक्वेशन तयार करू शकतो.
म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स, हे मायनस साइन आहे, हे खूप महत्वाचं आहे कारण इथे चुकू शकतो आपलं उत्तर. हा मायनस साइन महत्वाचा आहे. एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 0. ओके, फॉर एक्झाम्पल अल्फा आपल्याला जर -3 दिला आणि बीटा दिला -7, या दोन व्हॅल्यू दिल्या, तर बघा मित्रांनो, आपण अल्फा प्लस बीटा तर काढू शकतो ना, म्हणजे -3 प्लस -7 याची व्हॅल्यू येईल -3 -7 मीन्स -10. बरोबर आली मित्रांनो, ही आली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -10. आणि त्यानंतर अल्फा इंटू बीटा ही सुद्धा आपण व्हॅल्यू काढू शकतो, म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स काढू शकतो. जर हे रूट्स दिलेत आणि याच्यापासून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं झालं तर अशा पद्धतीने बनवणार, म्हणजे आपल्याला ऍडिशन ऑफ रूट्स काढावे लागतील आणि त्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट काढण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू 3 आहे इंटू बीटाची व्हॅल्यू -7. तर 7 आणि 3, 7 3 जा 21, पण साइन येणार पॉझिटिव्ह, म्हणजे 21 पॉझिटिव्ह साइन मध्ये ही आपली व्हॅल्यू आहे अल्फा आणि बीटाची प्रोडक्ट व्हॅल्यू. तर या फॉर्म्युलाप्रमाणे जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं झालं, आपण जर व्हेरिएबल एक्स असा घेतला, तर बघा मित्रांनो, या फॉर्म्युलाप्रमाणे आपलं इक्वेशन बनल. एक्स स्क्वेअर पहिल्यांदा घ्यायची, जी एक्स स्क्वेअर टर्म आहे ती, त्यानंतर मायनस साइन देण्याचं आहे, त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ रूट ते आलेलं आहे -10. बघा इथंच चूक होती बहुतेकदा, मायनस साइन जे सूत्रामधलं आहे ते सुरुवातीला घ्यायचं आणि जे अल्फा प्लस बीटाचं मायनस साइन आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊयात. त्याच्यानंतर प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 21 ही किंमत ठेवायची आणि 0. आता इथं फक्त या चिन्हांचं आपल्याला या चिन्हांबद्दल आपल्याला केअरफुल राहायचंय. तर हे इक्वेशन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला घ्यायचंय, मायनस मायनस साइन आहे, म्हणजे ज्यावेळेस हे -10चं साइन ब्रॅकेटच्या बाहेर येईल, बाहेर पण मायनस साइन आहे, त्यामुळे त्याचं साइन प्लस होणार. +10 इथं एक्स राहिला, 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा आपल्याला रूट्स व्हॅल्यू दिलेल्या असतील, अल्फा इज इक्वल टू -3 अँड बीटा इज इक्वल टू -7, त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने फक्त अल्फा आणि बीटा यांचं ऍडिशन आणि प्रोडक्ट काढल्यानंतर व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळून जातं. ओके.